कुत्र्याला चपाती आणि बिस्किटे खायला देतात. त्यांच्यासोबत काय घडते माहीत आहे का तुम्हाला? भक्तांनो, एक छोटासा पण विचारू का? तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की घराजवळ एखादा कुत्रा वारंवार येतो आणि तुमच्याकडे पाहत उभा राहतो आणि तुम्ही त्याला चपाती किंवा बिस्किटे खायला देता, पण त्या छोट्याशा कृतीमागे तुम्ही किती मोठे आध्यात्मिक रहस्य दडलेले आहे हे फार कमी लोकांना माहीत असते. म्हणूनच भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे नक्की ऐका, कारण आज आपण जाणून घेणार आहोत कुत्र्याला अन्न देण्यामागचे आध्यात्मिक रहस्य. स्वामी समर्थ आणि दत्त परंपरेमध्ये कुत्र्याला इतके महत्त्व का दिले जाते आणि खरोखरच कुत्र्याला चपाती दिली तर शनिदोष, पितृदोष किंवा वास्तुदोष कमी होतात का? या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज आपण समजून घेणार आहोत. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक प्राण्याला एक आध्यात्मिक अर्थ दिलेला आहे. गाय असो, कावळा असो, मुंगी असो, पक्षी असो किंवा कुत्रा असो, प्रत्येक प्राण्यामागे एक संदेश दडलेला आहे. आपले ऋषी मुनी सांगतात की या सृष्टीतील प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश आहे. म्हणूनच कोणत्याही प्राण्याकडे तुच्छतेने पाहू नका असे सांगितले जाते आणि म्हणूनच अनेक देवतांच्या सोबत काही प्राणी दाखवले जातात, जसे की भगवान शंकरासोबत नंदी बैल, माता लक्ष्मीसोबत घुबड, भगवान गणेशासोबत उंदीर आणि दत्तगुरूसोबत कुत्रे दाखवले जातात. भक्तांनो, तुम्ही अनेक वेळा दत्तगुरूंचे चित्र किंवा मूर्ती पाहिली असेल. त्या चित्रामध्ये दत्तगुरू उभे आहेत आणि त्यांच्या मागे 4 कुत्रे उभे आहेत आणि अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्की येतो की दत्तगुरूंसोबत 4 कुत्रे का दाखवतात? यामागे खूप खोल आध्यात्मिक अर्थ आहे. हे 4 कुत्रे साधे कुत्रे नाही, तर ते 4 वेदांचे प्रतीक मानले जातात. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद म्हणजे काय तर संपूर्ण वेदाचे ज्ञान दत्तगुरूंना अनुसरते. दत्तगुरू हे ज्ञानाचे अधिष्ठाता आहेत. वेदांचे ज्ञान त्यांच्या मागे चालते. म्हणूनच दत्तगुरूंच्या मागे 4 कुत्रे दाखवले जातात. हा फक्त कुत्र्यांचा भाग नाही, तर एक अत्यंत सुंदर आध्यात्मिक संदेश आहे. मित्रांनो, कुत्रा हा प्राणिनिष्ठेचे प्रतीक मानला जातो. तुम्ही पाहिले असेल, कुत्रा आपल्या मालकावर किती निस्वार्थी प्रेम करतो. तो आपल्या मालकाचे रक्षण करतो. धोका आला की लगेच भुंकून इशारा देतो. तो जागरूक असतो आणि कधीही आपल्या मालकाला सोडून जात नाही. म्हणूनच दत्तगुरू भक्तांना सांगतात, साधकानेही कुत्र्यासारखी निष्ठा ठेवली पाहिजे, देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्या साधनेत सतत जागरूक राहिले पाहिजे. हीच दत्त परंपरेची खरी शिकवण आहे. आता भक्तांनो, एक महत्त्वाची परंपरा आपण समजून घेऊया. दत्त परंपरेमध्ये कुत्र्याला अन्न देण्याची एक जुनी आणि पवित्र परंपरा आहे. अनेक दत्तभक्त गुरुवारी कुत्र्याला चपाती देतात. काही भक्त दत्तगुरूचा जप करत अन्न देतात. काही लोक दूध देतात, काही लोक बिस्किटे देतात. पण यामागे एक अतिशय सुंदर भावना असते. दत्तभक्तांची इच्छा अशी आहे की भुकलेल्या कुत्र्याला अन्न देणे म्हणजे दत्तगुरूंनाच अन्न अर्पण करणे. भक्तांनो, जरा विचार करा, जर एखादा प्राणी भुकलेला असेल आणि आपण त्याला प्रेमाने अन्न दिले, तर त्या क्षणी आपण फक्त एक प्राण्याची भूक भागवत नाही, तर आपल्या मनातील दया जागृत करतो आणि दया हीच खरी भक्ती आहे असे संतांनी सांगितले आहे. दत्तात्रेयाचा मुख्य संदेश काय आहे माहिती आहे का? ते सांगतात, या सृष्टीतील प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे. म्हणूनच त्यांनी 24 गुरु मानले. त्यामागे निसर्ग, प्राणी, पक्षी सगळ्यांचा समावेश आहे. म्हणजेच प्राण्यांनाही आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्व दिले गेले आहे. मित्रांनो, आता एक गोष्ट आपण शांतपणे समजून घेऊया. अनेक लोक म्हणतात की कुत्र्याला चपाती दिली तर शनिदोष कमी होतो. काही लोक म्हणतात पितृदोष शांत होतो. काही लोक म्हणतात घरातील वास्तुदोष कमी होतात. तर यामागचे खरं कारण काय आहे? ज्योतिषशास्त्र आणि लोकपरंपरेमध्ये असे सांगितले जाते की कुत्रा हा शनी
ग्रहाशी संबंधित प्राणी मानला जातो आणि म्हणूनच शनिवारी किंवा गुरुवारी कुत्र्याला अन्न दिले तर शनीची पीडा कमी होते, अशी श्रद्धा अनेक लोकांमध्ये आहे. काही ठिकाणी असेही सांगितले जाते की पितृदोष शांत करण्यासाठी भुकेलेल्या प्राण्यांना अन्न देणे हे अत्यंत पुण्याचे काम आहे. कारण आपल्या पितरांना सर्व प्राण्यांमध्ये देवांचा अंश दिसतो आणि जेव्हा आपण दया करतो तेव्हा ते पुण्य आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. म्हणूनच काही लोकांना असे अनुभव येतात की त्यांनी कुत्र्याला अन्न देण्याची सवय लावली आणि त्याच्या आयुष्यातील काही अडचणी हळूहळू कमी होऊ लागल्या. मित्रांनो, वास्तुशास्त्रातही कुत्र्याबद्दल एक मनोरंजक गोष्ट सांगितली जाते. कुत्रा हा अत्यंत संवेदनशील प्राणी आहे. त्याला सूक्ष्म ऊर्जा जाणवते असे मानले जाते. जर एखाद्या घराजवळ कुत्रे वारंवार येत असतील तर काही वेळा ते एकही संकेतही मानले जातात. काही लोक सांगतात की ज्या घरात नकारात्मक ऊर्जा जास्त असते त्या ठिकाणी कुत्रे अस्वस्थ होतात आणि भुंकतात, पण ज्या घरात प्रेम आणि शांतता असते तिथे ते शांतपणे बसतात. म्हणूनच काही वास्तुतज्ञ सांगतात की जर तुम्ही प्रेमाने कुत्र्याला अन्न दिले तर घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते, कारण त्या कृतीमागे दया आणि सकारात्मक भावना असते आणि जिथे दया असते तिथे सकारात्मक ऊर्जा आपोआप वाढते. मित्रांनो, अनेक भक्त असे अनुभव सांगतात की घरात सतत तणाव होतात, भांडणं होतात, मनात अस्वस्थता होती, पण त्यांनी एक छोटासा नियम सुरू केला, रोज संध्याकाळी एक चपाती कुत्र्याला देण्याचा, आणि काही दिवसांनी त्यांना जाणवले की घरातील वातावरण थोडे थोडे बदलू लागले. आता हे चमत्कार आहे का हे सांगणे कठीण आहे, पण एक गोष्ट निश्चित आहे, जेव्हा आपण दया करतो तेव्हा आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सकारात्मक मन म्हणजेच सुखाचे दार असते. आता भक्तांनो, एक छोटासा पण खूप सुंदर उपाय सांगते. जर शक्य असेल तर आठवड्यातून एकदा गुरुवारी किंवा रोज संध्याकाळी एक साधी चपाती घ्या. त्या चपातीवर थोडेसे तूप लावा, मनात स्वामी समर्थांचा किंवा दत्तगुरूंचा जप करा आणि प्रेमाने कुत्र्याला द्या. अन्न देताना मनात एकच भावना ठेवा की हे अन्न दत्तगुरूंना अर्पण आहे. असा भाव ठेवला तर त्या अन्नदानाचे पुण्य अधिक वाढते असे मानले जाते. पण भक्तांनो, येथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. हे उपाय भीतीपोटी करू नका, अंधश्रद्धा म्हणून करू नका. जर मनात भीती असेल की हे केले नाही तर वाईट होईल, तर ही भक्ती नाही. खरी भक्ती म्हणजे प्रेम, दया आहे. स्वामी समर्थ महाराजांनी सुद्धा एक सुंदर संदेश दिला आहे. ते म्हणतात, सर्व प्राण्यांवर दया करा, भुकेलेल्या अन्न द्या, तहानलेल्या माणसाला पाणी द्या. यापेक्षा मोठी सेवा या जगात नाही. म्हणूनच भक्तांनो, जर तुमच्या आसपास एखादा भुकेला कुत्रा दिसला तर त्याला एक चपाती देऊन पहा. कदाचित त्या छोट्याशा कृतीमुळे एका जीवाची भूक भागेल आणि तुमच्याही मनातही वेगळा आनंद निर्माण होईल. कधी देव आपल्या आयुष्यात मोठ्या चमत्कारांनी नाही तर याच्या छोट्या छोट्या दयेमुळे, कृतीमुळे प्रकट होतो. कदाचित त्या क्षणी दत्तगुरू तुमच्याकडे पाहत असतील आणि म्हणत असतील, हा माझा खरा भक्त आहे. म्हणूनच भक्तांनो, आजपासून एक छोटा संकल्प करा. आपल्या आसपासच्या कोणत्याही भुकेलेल्या प्राण्याला शक्य असेल तेव्हा अन्न द्या करायची आणि सर्व जीवांमध्ये परमेश्वर हाच भक्ती हीच खरी शक्ती आहे. म्हणूनच मित्रांनो, भुकेलेल्या अन्न द्या. तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.